जय श्रीराम मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण आपलं ऑफिस दाखवलं होतं. आता आज मी तुम्हाला आपला काटा नेवास रोडला शेवगावला आहे, शेवगावपासून 4 किलोमीटर. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की काटा काय आहे आणि कोळशाविषयी आणि राखीविषयी तुम्हाला माहिती देणार आहे मी. हा आपला काटा आहे, 100 टनी 46 फुटी काटा आहे हा. आणि त्याच्यावर आपण शेवगावमध्ये हा एवढा मोठा काटा कुठंच नाही आहे. 12, 14, 16, 18, 24 टायरपर्यंत आपण ह्या काटापर्यंत गाडी बसू शकतो. शेवगावमध्ये एवढा मोठा कुठंच नाही तर आपल्याकडेच आहे. मित्रांनो, ही गाडी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिली होती, स्विफ्ट डिझायर. आजपर्यंत धुतली नाही आपण, आपल्याला वेळच नाही भेटला कामाच्या हिशोबाने. आजपर्यंत गाडी तिथे, तर आज उद्या वेळ काढू. आपली पहिले ही जागा 1 एकरचा पट्टा आहे. हे आपण 2 वर्षापूर्वी जागा घेतली होती. इथं आपण स्पेशल ट्रान्सफॉर्मर घेतलं होतं 3 फेज कनेक्शनचं. आणि इथं टॉयलेट बाथरूम वगैरे काढून ठेवलेलं आहे आपण ड्रायव्हर लोकांसाठी. आपला सीझन दिवाळीनंतर चालू होत असतं. ऑफ सीजनला स्वस्त माल भेटतो, त्याच्यामुळं आपण ऑफ सीजनला माल खाली करून घेतलेला आहे कमी रेटमध्ये. पैसे भेटत असते बिझनेसमध्ये, त्या हिशोबाने आपण रायपूरची राख खाली करून घेतलेली आहे. याच्या जवळपास 5 ते 6 नमुने राहतात. दिवाळीनंतर तुम्हाला 5 ते 6 नमुने मी दाखवून देईन. आता फक्त आपण एकच गाडी खाली करून घेतलेली आहे. पण नमुने माझ्याकडं रायचूरचं थर्मल आहे, याला गंधक चुरी पण म्हणतात. त्याच्यात केमिकल असतं खूप. पट्टीवर लाल कलर येत असतो वीटभट्टीसाठी. वीटभट्टीवर वापरलं तर 1 नंबर लाल कलर येतो विटाला. हे माती मिक्स करतात, ही राख. 1000 वीट तुम्ही तयार केली तर 1000ला 8 गमेले वापरावं लागतात. एका गाडीत जवळपास 3 लाख माल तयार होतो. आणि तुम्हाला ॲव्हरेज पण भेटते राखीली. कोळसा कमी लागतो खूप. तुम्ही राख जर वापरली मातीत तर एकदम कोळसा कमी लागतो. या पुढं तुम्हाला दाखवतो. हे गंधक चुरी आहे. ते पलीकडे जसं आहे तसं याला थर्मल म्हणतात. तर हे भोपालपल्लीचं थर्मल आहे. हे असे जवळपास 7 ते 8 गावाचे थर्मल येतात आपल्याकडं. हे मागच्या वर्षी शिल्लक राहिलं आहे, त्याच्यामुळे एवढं पांढरं पडलं आहे ते. आता दिवाळीनंतर सीझन चालू होईल, दिवाळीनंतर आपण माल स्टॉक करणार आहे. आणि इथं थोडासा कोळसा उरलेला आहे मागच्या वर्षीचा, तुम्हाला दाखवून देतो कोळसा कसा राहतो. बिलासपूरचा कोळसा आहे तो. त्या कोळशामध्ये बर्निंग पॉवर 4.5 ते 5,000 CV राहती. FC हा कोळसा राहतो, चमकी कोळसा राहतो, एक नंबर कोळसा राहतो. इथं आपण छोटीशी टपरी बांधून ठेवलेली आहे. त्याच्यात आपण कोरे गमिले फावडे सगळं ठेवण्यासाठी बांधून ठेवलेलं आहे. तिथं आपण सगळं साहित्य ठेवतो कामाचे. आणि हे विटा वगैरे पडलेले आहे. इथं आपण विटा पण आणून ठेवलेल्या आहे भरपूर. इथं पुढं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे, गाळे काढायचे, त्या हिशोबाने आपण विटा आणून ठेवलेलं आहे. चालतंय. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफिसमध्ये काटा कसा ऑपरेट करायचा हे सगळं दाखवून देऊ तुम्हाला. आणि याच्यानंतर मी तुम्हाला ब्लॉग आपल्या साईटवर माल खाली होतात बीड भट्ट्यांवर, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, पैठण, इकडं सगळीकडं आपले माल खाली होतात. तुम्हाला साईटवर पण घेऊन जाईन मी भट्टीवर. तुम्हाला सगळे माल दाखवून देईन कसे असतात, काय असतात. हा बिझनेस मी तुम्हाला आतापासून समजून सांगाल दगडी कोळशाचा. तुम्ही पण करू शकता. आणि ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि पुढच्या तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगून देईन. असे आपले ब्लॉग्स येत राहणार आहे कंटिन्यू. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय श्रीराम.